या चित्रपटाच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका मुलाला दाखवतात, ज्याचं नाव एडवर्ड असतं. एडवर्ड एक रायटर असतो, पण खूप प्रयत्न करून देखील त्याला एक पुस्तक लिहायला कठीण होत असतं. प्रत्यक्षात त्याच्यात मोटिवेशनची कमी असते. त्याच्या डोक्यात पुस्तकासाठी आयडियाच येत नसतात. तसेच तो त्याच्या कामाच्या प्रती खूप सिरियस देखील नसतो. आणि त्यामुळेच त्याची गर्लफ्रेंड, जिचं नाव लिंडा असतं, ती एडवर्ड सोबत ब्रेकअप करते. आता एक दिवस एडी जेव्हा रस्त्याने चाललेला असतो, तेव्हा त्याला टॉम आवाज देतो. टॉम एडवर्डच्या बायकोचा भाऊ असतो, जिच्यासोबत एडवर्डने तलाक घेतलेला असतो. आणि टॉम व एडी आता तब्बल 9 वर्षानंतर भेटलेले असतात. तसेच आधी टॉम हा ड्रग डीलर होता, पण सध्या तो एका फार्मा कंपनीसाठी काम करत असतो. इथे एडवर्ड त्याला त्याच्या बायकोबद्दल विचारतो, जिचं नाव मॅलिसा आहे. टॉम म्हणतो की ती आता एका दुसऱ्या शहरात चांगलं आयुष्य जगत आहे आणि तिला मुलं सुद्धा आहेत. आता टॉम एडीची परिस्थिती पाहून त्याला एक ड्रग खाण्यासाठी देतो. ह्या ड्रगवर अजून देखील प्रयोग सुरू असतात व ही अजून मार्केटमध्ये आलेली नसते. टॉम त्याला सांगतो की आपण आपल्या डोक्याचा फक्त 10% वापर करतो, पण ह्या ड्रगच्या मदतीने आपण आपल्या डोक्याचा 100% पर्यंत वापर करू शकतो. एडी ती ड्रग घेण्यास नकार देतो, पण तेवढ्यात टॉमला कोणाचा तरी फोन येतो आणि तो एडीला ती ड्रग व त्याच्या घरचा पत्ता देऊन तिथून निघून जातो. आता एडी त्या ड्रग विषयी विचार करत करत त्याच्या घरापर्यंत पोहोचतो आणि त्या गोळीला घेण्याचा निर्णय घेतो. आता एडी ती ड्रग खातो व जेव्हा तो घरात जाणारच असतो, तेव्हाच त्याच्या दारात त्याला त्याची घरमालकीन भेटते, जी एडीने घर भाडं न दिल्यामुळे त्याला बडबड करायला लागते. आता एवढेच त्या ड्रगचा परिणाम होण्यास सुरुवात होते व एडीला प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने दिसायला लागते. आता तो त्या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष देऊ शकतो, ज्यावर तो नॉर्मल असताना लक्ष देऊ शकत नव्हता. इतक्यात एडी तिच्या हातात एक पुस्तक बघतो आणि ते पाहून एडी तिला म्हणतो की तुम्ही लॉ स्कूलमध्ये आहात. प्रत्यक्षात एडीने आजपर्यंत जेवढी पण पुस्तके वाचलेली असतात, ती सर्व त्याला अचानक आठवत असतात, कारण त्या ड्रगमुळे त्याचा मेंदू हायपर ऍक्टिव्ह झालेला असतो. तो त्याच्या घरमालकीनेला एक पुस्तक रिकमेंड करतो, जे तिच्याच फील्डशी जोडलेलं असतं, ज्यामुळे ती इम्प्रेस होते आणि एडीला पुढे काहीच बोलत नाही. त्या मुलीच्या तिथून गेल्यानंतर एडीच्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी आलेल्या असतात, ज्या तो आता त्याच्या पुस्तकात लिहू शकतो. तसेच एडीला त्याचं घर खूप खराब वाटत असतं. तो त्या ड्रगच्या नशेमुळे स्वतःला खूप ऍक्टिव्ह फील करत असतो. आता तो त्याच्या घरातील प्रत्येक गोष्ट साफ करतो आणि त्यांना व्यवस्थित सजवून ठेवतो. यानंतर तो त्याचा लॅपटॉप उघडतो आणि त्याचं नवीन पुस्तक लिहायला सुरुवात करतो. आता त्याने लहानपणापासून ते आतापर्यंत जे काही पाहिलेलं, अनुभवलेलं असतं, ते सर्व त्याच्या डोक्यात त्याला पटापट आठवत असतं. त्यामुळे तो लागोपाठ ते पुस्तक लिहितच राहतो आणि एका रात्रीतच तो त्याच्या पुस्तकाची 90 पाने लिहून काढतो, जी की एक अतुलनीय बाब आहे. आणि हे सर्व त्या ड्रगमुळे झालेलं असतं. यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याचं पुस्तक पब्लिशरकडे घेऊन जातो व तिथे ते पुस्तक देऊन घरी येतो. काही वेळानंतर त्याला त्या पब्लिशरचा फोन येतो आणि ते एडीचं खूप कौतुक करते, कारण की त्याने खूप चांगलं लिहिलेलं असतं. आता एडीच्या डोक्यात जी ड्रग्सची नशा असते, ती पूर्णपणे संपलेली असते. त्यामुळे तो टॉमकडे आणखी ड्रग आणण्यासाठी जातो, जिथे टॉम त्याला म्हणतो की ठीक आहे, मी तुला आणखी ड्रग देतो, पण त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल. तो एडीला एक काम देतो आणि एडी ते काम करतो देखील. पण एडी जेव्हा टॉमचं काम करून परत टॉमच्या अपार्टमेंटमध्ये येतो, तेव्हा तो बघतो की टॉमचा कोणीतरी खून केला आहे. आता एडी पोलिसांना फोन करून बोलवून घेतो व पोलीस येण्यापूर्वी तो टॉमने लपून ठेवलेले ड्रग व त्याचे काही पैसे शोधतो व ते त्याच्याकडे ठेवून घेतो. पुढे एडी चौकीत गेल्यावर तो पोलिसांना सर्व काही सांगतो, पण ड्रगचा विषय तो कुठेच काढत नाही. आता पोलीस त्याला हे सांगून जायला सांगतात की तो आमच्या संपर्कात राहा. यानंतर एडी त्याच्या घरी येतो आणि पुन्हा एकदा तीच गोळी घेतो, ज्यामुळे त्याचा मेंदू पुन्हा हायपर ऍक्टिव्ह होतो. त्याच्या मेंदूमध्ये माहितीचा भंडार फिरायला सुरुवात होते. तो व्यायाम करतो, सोबतच नवनवीन गोष्टी शिकायला सुरुवात करतो. त्याने टॉमच्या घरातून जे पैसे घेतले होते, तो ते शेअर मार्केटमध्ये गुंतवतो, ज्यामुळे त्याला खूप मोठा फायदा होतो. पण एडवर्डला खूप मोठा व्यक्ती बनायचं असतं, त्यामुळे तो गेनाडी नावाच्या एका माणसाकडून व्याजाने पैसे घेतो आणि त्या पैशांना देखील तो एका कंपनीमध्ये लावतो, ज्यामुळे त्याचे पैसे दुप्पट होतात. यानंतर तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला म्हणजेच लिंडाला भेटतो. लिंडा त्याला पाहून खूप आनंदी होते, कारण तिची आधीपासूनच ही इच्छा होती की एडवर्ड एक मोठा यशस्वी व्यक्ती बनावा, जो आता तो बनलेला आहे. आता लिंडाची पुन्हा एकदा एडवर्डच्या आयुष्यात येण्याची इच्छा असते, ज्यामुळे एडवर्ड देखील खूप आनंदी असतो. तेव्हाच एडी बघतो की एक व्यक्ती त्याचा पाठलाग करतोय. यानंतर एडीला आपण एका दुसऱ्याच ठिकाणी बघतो, जिथे तो सगळीकडे त्याच माणसाला शोधत असतो, जो की त्याचा पाठलाग करत होता. पण एडवर्डला लवकरच समजतं की तो एका हॉटेलमध्ये आहे. त्याला कळत नाही की तो इथे कसा आला. आता दुसऱ्या दिवशी त्याची मीटिंग एका खूप मोठ्या बिझनेसमॅन सोबत होते, जिथे एडवर्ड त्याला भेटल्यावर तो बिझनेसमॅन एडीला त्याच्या कंपनीची फाईल दाखवतो आणि म्हणतो की मला माझ्या कंपनीसाठी काही सल्ले दे. पुढे एडवर्ड त्या कंपनीची काही गोपनीय माहिती वाचल्यानंतर त्याला अशा गोष्टी सांगतो की ज्यामुळे तो बिझनेसमॅन खूप खुश होतो.
आता ॲडी जेव्हा त्याच्या गाडीतून उतरून चालत असतो तेव्हा त्याला चक्कर यायला लागते आणि पुढच्या क्षणाला तो बघतो की तो एका वेगळ्याच ठिकाणी आहे. याच प्रकारे तो स्वतःला वेगवेगळ्या ठिकाणी बघतो. एडवर्डला काहीच समजत नाही की त्याच्यासोबत नक्की काय होत आहे आणि इतक्यात खूप सारे लोक त्याच्यावर हल्ला करतात. पण ॲडीच्या डोक्यात खूप सारे फायटिंगचे सीन यायला लागतात जे की त्याने त्याच्या आजवरच्या आयुष्यात कुठे ना कुठे पाहिले होते. आता ह्या सर्व फायटिंग्सच्या सीनला गृहीत धरून एडवर्ड त्या सर्वांवर भारी पडतो आणि यानंतर दुसऱ्या दिवशी दाखवतात की एडवर्ड त्याच्या घरी झोपेतून उठतो. आज त्याची पुन्हा एका मोठ्या बिझनेसमॅन सोबत मीटिंग असते. पण आज त्याची ती गोळी घेण्याची अजिबात इच्छा नसते, कारण काल त्याच्यासोबत जे काही झालं त्याची इच्छा नसते की पुन्हा त्याच्यासोबत तसं काही व्हावं. त्यामुळे तो त्या गोळीला न खाताच त्या मीटिंगसाठी जातो. पण यावेळी त्याला त्या बिझनेसमॅन समोर काहीच बोलता येत नाही. तसेच त्याला तो बिझनेसमॅन काय बोलतोय ते देखील समजत नाही. त्यामुळे एडवर्ड मीटिंग मध्येच सोडून तिथून निघून जातो. आता बाहेर येताच त्याची प्रकृती बिघडायला लागते. त्यामुळे तो त्याच्या घरी येतो. इथे त्याला त्याच्या बायकोचा फोन येतो, जिच्यासोबत एडवर्डचा डिवोर्स झालेला आहे. ती एडवर्डला भेटायला बोलवते. इथे एडवर्डकडे टॉमीची एक डायरी देखील असते, ज्यामध्ये त्याच्या सर्व कस्टमर्सचे नंबर्स असतात. पुढे ॲडी जेव्हा त्या सर्व कस्टमर्सना फोन करतो तेव्हा त्याला कळतं की त्या सर्वांचं निधन झालं आहे आणि त्यामधले काही लोक जे जिवंत आहेत ते कोमामध्ये आहेत. म्हणजे जी नशा तो करतोय ती खूप घातक आहे. आता तो त्याच्या बायकोला भेटायला जातो, जिथे ती ॲडीला सांगते की जी ड्रग तू घेत आहेस ती कधी काळी मी देखील घ्यायचे. सुरुवातीला तिला घेणं खूप चांगलं वाटतं, पण ती खूप घातक आहे. मी आता तिला घेणं बंद केलं आहे. पण जर का तुला देखील तुझा जीव प्रिय आहे तर तुला देखील त्या ड्रगला हळूहळू सोडावं लागेल. आता एडवर्ड तिथून निघून येतो आणि एडवर्डकडे आता तो माणूस येतो ज्याच्याकडून त्याने व्याजाने पैसे घेतलेले. तो एडवर्डला त्याचे पैसे मागतो. तेव्हाच ॲडीच्या खिशातून त्या ड्रगची गोळी खाली पडते, जिला तो माणूस उचलतो आणि खाऊन टाकतो, ज्यामुळे त्याला देखील खूप चांगलं वाटतं. आणि आता तो एडवर्डला म्हणतो की मला माझे पैसे नको, त्याच्या बदल्यात मला ह्या गोळ्या पाहिजेत. एडवर्डकडे जेवढ्या पण गोळ्या असतात त्या सर्व तो त्या माणसाला देऊन टाकतो. तसेच तो माणूस बदल्यात ॲडीला पैसे पण देतो. यानंतर एडवर्ड घरी येतो, जिथे तो लिंडाला, जी की त्याची गर्लफ्रेंड आहे, तिला सर्व काही सांगतो की कसं त्याने हे सर्व केलं आणि कसं त्याचं डोकं इतकं शार्प झालं. त्याचबरोबर तो लिंडाला सांगतो की तो हे सर्व एकदम सोडू शकत नाही. लिंडाला त्याची मदत करायची असते, त्यामुळे ती त्याच्यासाठी ड्रग आणायला जाते, जी की ॲडीने तिच्याच घरामध्ये लपवून ठेवलेली असते. आणि जेव्हा ती ड्रग घेऊन परत येत असते तेव्हा तो व्यक्ती जो की एडवर्डचा पाठलाग करायचा तो लिंडाच्या मागे लागतो. आता लिंडा त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी एका पार्कमध्ये जाते आणि तिथून एडवर्डला फोन करून सर्व काही सांगते. एडवर्ड तिला म्हणतो की तू त्यातली एक गोळी खा. आता लिंडाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक गोळी खावी लागते, ज्यामुळे तिचा मेंदू सुपर ऍक्टिव्ह होतो आणि ती त्या माणसापासून स्वतःला वाचवून घरी येते. इथे लिंडा ॲडीला तिचा गोळी खाल्ल्यानंतरचा अनुभव सांगते. तसेच ॲडी तिला म्हणतो की तू इथून पुढे या गोळीला कधीच खाऊ नकोस आणि मी देखील याला लवकरच सोडून टाकेल. आता इथे ॲडीच्या घराजवळ त्या माणसाचे लोक आलेले असतात, ज्याच्याकडून ॲडीने व्याजाने पैसे घेतलेले व ज्याला ॲडीने ड्रग्सच्या गोळ्या दिलेल्या. प्रत्यक्षात त्या माणसाला आणखी गोळ्या हव्या असतात. त्याचबरोबर ॲडी पुन्हा त्या गोळ्या खातो आणि त्याच बिझनेसमॅन सोबत मीटिंग करायला जातो, जिथे मीटिंग सक्सेसफुल होते. इथे एडवर्ड त्याला सांगतो की मागच्या वेळी त्याची तब्येत खराब होती. आता एडवर्डला ह्या नशेबद्दल हळूहळू आणखी माहिती मिळायला लागते. त्याला हे माहीत होतं की ह्या गोळीला घेतल्यानंतर दारू नाही प्यायची, तसेच जास्त पाणी प्यायचं आणि सोबतच पूर्ण झोप घ्यायची. त्याचबरोबर तो स्वतःसाठी 2 बॉडीगार्ड देखील हायर करतो. आता पुन्हा एकदा तो त्या बिझनेसमॅनला भेटायला जातो, जिथे तो बिझनेसमॅन त्याला आणखी वेगवेगळ्या बिझनेसमॅन्सला भेटवतो. इथे एक खूप मोठी मीटिंग असते, जिथे एडवर्ड सर्वांना इम्प्रेस करतो. म्हणजेच तो आता लवकरच ह्या मोठमोठ्या बिझनेसमॅन सोबत मिळून त्यांच्यातलाच एक हिस्सा बनणार असतो. पुढे एडवर्ड जेव्हा घरी येतो तेव्हा तो बघतो की त्याचं सर्व सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे. म्हणजेच त्याच्या घराचा कोणीतरी तपास घेतलेला आहे. एडवर्ड आता एका दुसऱ्या घरात शिफ्ट होतो, जिथली सुरक्षा खूप चांगली असते. यानंतर ह्या चित्रपटाच्या सुरुवातीला ज्याचा खून झालेला म्हणजेच टॉमीचा, त्याच्या खुनाच्या केसच्या संदर्भात एक पोलिसवाला एडवर्डकडे येतो. प्रत्यक्षात पोलिसांचा आता ॲडीवरती संशय असतो, त्यामुळे एडवर्ड स्वतःसाठी एक वकील हायर करतो, जो की त्याला ह्या सर्व केसमधून बाहेर काढतो. आता एडवर्ड पुन्हा एकदा फायनल मीटिंगसाठी जातो, जी की मोठमोठ्या बिझनेसमॅन सोबत असते. पण इथे यांच्यातला सर्वात सिनियर जो बिझनेसमॅन असतो त्याची शेवटच्या मीटिंगच्या वेळी तब्येत खराब होते, त्यामुळे तो ह्या मीटिंगला येत नाही. उलट त्याच्या बदल्यात त्याची बायको येते. त्याची बायको सांगते की माझ्या नवऱ्याची तब्येत ठीक नाहीये आणि जोपर्यंत तो ठीक होत नाही तोवर आपण ही डील फायनल नाही करणार. तसेच या सर्वांना इथे कळतं की तो कोमामध्ये गेला आहे. आता जेव्हा ती बाई गाडीत बसायला चाललेली असते तेव्हा एडवर्ड बघतो की तिच्यासोबत तोच माणूस आहे जो की त्याचा पाठलाग करायचा. प्रत्यक्षात हा त्या बिझनेसमॅनचा ड्रायव्हर असतो. आता एडवर्ड त्याला पाहून पूर्णपणे चकित होतो.
व पुढे तो त्याच्या बिझनेस पार्टनरला भेटतो. इथे दोघेच्या दोघे चिंतेत असतात, कारण जोपर्यंत तो मोठा बिझनेसमॅन कोमातून बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांची डील पूर्ण होऊ शकत नाही. तसेच एडवर्ड पुन्हा एकदा त्या गोळ्या खाण्यासाठी वॉशरूम मध्ये जातो, पण तो बघतो की त्याच्याकडे एकही गोळी नाहीये. प्रत्यक्षात त्याच्या गोळ्या कोणीतरी चोरलेल्या असतात, आणि त्या चोरलेल्या असतात त्याच्या वकिलाने, ज्याने एडवर्डला केसमधून बाहेर काढलेलं. आता एडवर्ड घरी जातो, जिथे टीव्हीवरची बातमी पाहत असताना त्याला कळतं की त्याला त्याच्या वकिलाने धोका दिला आहे. तसेच एडवर्डच्या घरी तो माणूस आलेला असतो ज्याच्याकडून ॲडीने कधी काळी व्याजाने पैसे घेतलेले. इथे तो ॲडीकडून आणखी गोळ्या घेण्यासाठी आलेला असतो, पण एडवर्डकडे गोळ्या नसतात, त्यामुळे तो त्याच्यापासून पळत असतो. तेव्हाच त्याच्या लक्षात येतं की त्याने एका डब्यामध्ये एक गोळी ठेवली होती. पुढे ॲडी त्या डब्याला शोधतो, पण याआधी की तो त्या गोळीला खाईल तोपर्यंत इथे तो माणूस येतो आणि एडवर्डच्या हातातून ती गोळी खाली पडते. तसेच त्या गोळीला पुढे तो माणूस उचलतो आणि ॲडीला सांगतो की ह्या गोळीला जर का खाण्याऐवजी त्याला सरळ इंजेक्शनने नसांमध्ये पोहोचवलं तर याची नशा जास्त वेळ राहते आणि याने कोणता साईड इफेक्ट पण होत नाही. त्याचबरोबर तो माणूस त्या ड्रगला स्वतःच्या शरीरात इंजेक्ट करतो. आता त्याचं डोकं सुपर ऍक्टिव्ह होतं, पण याआधी की तो कोणतं पाऊल उचलेल एडवर्ड त्याला मारून टाकतो, आणि त्या माणसाला मारल्यानंतर त्याच्या शरीरातून जे रक्त पाजरायला लागतं त्याला ॲडी पिऊन घेतो, ज्यामुळे ॲडीचं डोकं पुन्हा एकदा सुपर ऍक्टिव्ह होतं, कारण त्या रक्ताच्या मदतीने ॲडीच्या शरीरात पुन्हा एकदा त्या गोळीची नशा पोचलेली असते, ज्यामुळे तो इथे सर्वांना मारून तिथून निघून जातो. यानंतर तो त्याच ड्रायव्हरला भेटायला जातो जो की एडवर्डचा सारखा पाठलाग करायचा. तो एडवर्डला सांगतो की माझे बॉस जे कोमामध्ये होते ते आता या जगामध्ये नाही राहिले, त्यांचं निधन झालं आहे. ज्या गोळ्या तू घेत होतास त्या गोळ्या माझे बॉस देखील घ्यायचे, पण आता त्यांच्याकडे गोळ्या नव्हत्या, त्यामुळे ते कोमामध्ये गेलेले. एडवर्ड त्याला सांगतो की जो वकील तुझ्या बॉससाठी काम करायचा त्याने माझ्याकडून गोळ्या चोरल्या होत्या, मग त्याने त्या तुझ्या बॉसला का नाही दिल्या. प्रत्यक्षात त्या वकिलाने याच्या बॉसला धोका दिलेला असतो, आणि आता एडवर्ड व तो ड्रायव्हर दोघेही त्या वकिलाच्या घरी पोहोचतात, जिथे ड्रायव्हर त्या वकिलाला बांधून ठेवतो आणि एडवर्ड त्याच्या घरातून सर्व गोळ्या शोधून काढतो. आता इथून सीन 1 वर्षाने पुढे जातो, जिथे दाखवतात की एडवर्डचं पुस्तक आता पब्लिश होऊन खूप फेमस झालं आहे. तसेच तो राज्यसभेच्या पदासाठी निवडणुकीत उभा राहतो. आता इथे एडवर्डचा जुना मित्र जो की त्याचा बिझनेस पार्टनर देखील बनला होता तो एडवर्डला भेटायला येतो, आणि तो म्हणतो की मला माहित आहे की तू सर्व कामांना इतरांपेक्षा सर्वात सोपं कसं करतो, कसं तुझं डोकं नेहमी हायपर ऍक्टिव्ह असतं. तो सांगतो की ज्या गोळ्यांना तू घेतोस त्या गोळ्या बनवणाऱ्या पूर्ण कंपनीला मी विकत घेतला आहे, आणि मी त्या प्रयोगशाळेला देखील बंद केला आहे ज्या प्रयोगशाळेत ह्या गोळ्या बनवल्या जायच्या. म्हणजेच आता इथून पुढे तुला त्या गोळ्या भेटणार नाहीत, आणि जर का तुझी इच्छा असेल की त्या गोळ्या तुला इथून पुढे देखील मिळाव्यात तर तुला माझ्यासोबत एक सौदा करावा लागेल, ज्याच्यानुसार तू जेव्हा अमेरिकेचा प्रधानमंत्री बनशील तेव्हा तू माझ्या प्रत्येक कामात माझी मदत करशील. पण एडवर्ड सरळ सरळ त्याला नकार देतो. तो म्हणतो की मी तुझी कोणत्याच प्रकारची मदत नाही करणार. प्रत्यक्षात या दोघांनी देखील हे मानलेलं असतं की उद्याला पुढे जाऊन एडवर्ड अमेरिकेचा प्रधानमंत्री बनणार आहे, आणि आता एडवर्डला चांगली कामे करायची असतात, त्यामुळे तो त्याच्या प्रपोजलला नकार देतो. कारण एडवर्डला माहित असतं की त्याचा मित्र ॲडीच्या सहाय्याने त्याच्या काळ्या धंद्याला आणखी वाढवणार आहे. एडवर्ड त्याला सांगतो की ज्या गोळ्यांना तू बंद करण्याचं बोलत आहेस त्या गोळ्यांना घेणं मी केव्हाच बंद केलं आहे, आणि मी पूर्वीच माझ्या प्रयोगशाळेत त्या गोळ्यांना मॉडिफाय केलं होतं. त्याच्या सर्व साईड इफेक्ट्सना मी बंद करून टाकलं होतं, आणि मी त्या गोळीच्या मदतीने तिच्यापेक्षा एक चांगली गोळी बनवली होती, जिला मी फक्त एकदाच घेतलं होतं, आणि आता 24 तास 365 दिवस त्या ड्रगची पॉवर माझ्या डोक्यात नेहमी राहते, तेही पुन्हा कोणती गोळी न घेता. आता इथे त्याचा बिझनेस पार्टनर त्याचं हे गुपित सर्वांना सांगण्याची धमकी देतो. तेव्हाच एडवर्ड त्याला म्हणतो की ती जी समोरून गाडी येत आहे ती तिथल्या समोरच्या गाडीला धडकणार आहे, आणि ठीक तसंच होतं. तिथे एक गाडी दुसऱ्या गाडीला धडक मारते. एडवर्ड त्याला म्हणतो की मी तुझ्यापेक्षा खूप पावले पुढे आहे, म्हणजेच ॲडीच्या मेंदूची शक्ती इतकी वाढली आहे की तो भविष्य देखील पाहू शकतो. यानंतर तो त्याच्या मित्राच्या छातीवर हात ठेवतो आणि त्याला सांगतो की तुला हृदयाचे खूप सारे विकार होणार आहेत, तू तुझी काळजी घ्यायला हवी. तसेच आता एडवर्डच्या मित्राला समजतं की तो ॲडी सोबत लढू शकत नाही, कारण तो त्याच्यापेक्षा खूप साऱ्या गोष्टींमध्ये पुढे आहे. त्याचबरोबर तो त्याच्या गाडीत बसून इथून निघून जातो. आता पुढे दाखवतात की एडवर्ड एका चायनीज हॉटेलमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला जातो, जिथे ॲडी हॉटेलमध्ये तिथल्या वेटरला चायनीज भाषेमध्ये ऑर्डर देतो. लिंडा इथे विचारात पडते की एडवर्डने त्या गोळीची नशा करणं बंद केलं आहे की नाही, आणि जेव्हा ती त्याला लक्ष देऊन पाहत असते तेव्हा ॲडी तिला विचारतो की काय झालं, आणि ह्यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झालेला. IMDb वरती याची रेटिंग आहे 7.6, आणि $27 मिलियन बजेट असलेल्या ह्या चित्रपटाने त्यावेळी $161 मिलियन कमाई केलेली.